झाले काय ते डॉक्टरीच
उधरली कोटी कोळे भीमा तुझ्या जन्मामुळे. पण आज बाबासाहेबांना अभिवादन करताना दुःख होत आहे की ज्या महामानवानं आपल्या आयुष्याचा प्रत्येक क्षण तुम्हाला आणि मला या देशाचं मालक बनवण्यासाठी खर्च घातला. जाताना बाबासाहेब म्हणाले होते मी तुम्हाला या देशाचं मालक बनवलेलं आहे, पण ही मालकी मुठभर तुकड्यासाठी कुणाच्या तरी पदरात गुलाम करू नका. आणि जर ही तुम्ही गुलाम केली तर तुमच्या एवढा दुर्दैवी माणूस या जगात दुसरा कोणी नसणार आहे. आणि म्हणून बाबासाहेबांनी दिलेला संदेश त्याचं आम्ही पायमलन केलं. आणि म्हणून म्हणावं लागतं, उद्धारली कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे आणि मावळली कोटी कुळे भीमा तुझा आदेश न पाळल्यामुळे. आणि म्हणून आज आम्ही सगळीच म्हणतोय की बाबासाहेब म्हणाले होते जा आणि तुमच्या घराच्या भिंती लिहून ठेवा तुम्हाला शासनकर्ती जमात बनायची आहे. पण आजचा बाजार तर आपण सगळीकडे चहूकडे पाहिला तर बाबासाहेबांचा विचार आम्हीच आमच्या हातानं लोप्त पावलेला आहे. बाबासाहेबांच्या आदेशाला आम्हीच वाटाण्याचे अक्षता लावलेले आहेत आणि बाबासाहेबांचा आदेश आम्हीच धुंगार लावलेला आहे. आज उभं राहिलं घराच्या बाहेर पडलं तर लोक म्हणतात खिशात पैसे किती आहेत. म्हणजे बाबासाहेबांना अभिप्रेत नसलेली जी व्यवस्था अभिप्रेत नव्हती ती व्यवस्था पुन्हा जन्म घेऊ लागलेली आहे. आणि या देशामध्ये ट्रेडिंग कंपन्या चालू झालेल्या आहेत. या ट्रेडिंग कंपन्या चालू करायला आम्ही सुद्धा तेवढेच जबाबदार आहोत आणि आम्ही आमचा भाव ठरवला. आणि आज अभिवादन करायला आलोय, जय भीम म्हणतोय, छाती बडवून सांगतोय आणि छाती ठोकून सांगतोय बाबा तुमच्यामुळे डोळ्यात अश्रू आले, तुमच्या जाण्यामुळे आम्ही अपंग झालेलो आहोत. तुमच्या जाण्यामुळं आमच्या डोक्याला जो हात होता तो हात हरवलेला आहे. पण बाबा तुमच्या जाण्यात गेल्यानंतर आम्ही तुमचं किती रक्षण केलं ह्याचा आपण सगळ्यांनी नीट अभ्यास करावा. खरं तर लोकशाही ही बाबासाहेबांनी आम्हाला दिली. लोकशाही ही दिवाळी होती, घराघरातनं फटाकडे उडवले जायला पाहिजे होते आणि तुमच्या मताचा आणि बाबासाहेबांच्या विचाराचा माणूस या संसदेत जायला पाहिजे होता. पण आज तसं होत नाही, हे दुर्दैव आहे. आणि म्हणून इथल्या जनतेला माझं आव्हान आहे, जर खरं जर तुम्हाला बाबासाहेबांना अभिवादन करायचं असेल तर मनाची खुणगाट बाळा की इथून पुढं मताच्या पैशाला हात न लावता बाबा तुझ्या चरणी नतमस्तक होऊ हेच खरं बाबासाहेबांना अभिवादन ठरेल. आणि त्या अभिवादनासाठी जो कोणी सज्ज असेल त्यानं जिथे यावं आणि अभिवादन करून जावं. आज 6 डिसेंबर महामानव विश्वरत्न बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन. आणि या महापरिनिर्वाण दिनी संपूर्ण जगभर या महामानवाला मानवंदना दिली जाते. सर्व स्तरातून सर्व जाती धर्मातून लोक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना, जे राष्ट्रपुरुष आहेत, राष्ट्र निर्माते आहेत, जे संविधानाचे निर्माते आहेत, यांना या ठिकाणी आपण प्रत्येक जण अभिवादन करत असतो. आजही या सातारा जिल्ह्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा या परिसरामध्ये सर्व संघटनांच्या वतीने या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी आलेले सर्व भीम अनुयायी या ठिकाणी आहेत. बाबासाहेबांचा जो विचार होता, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, हा विचार प्रत्येक भीम अनुयायांनी पुढे नेला पाहिजे. आपल्या समाजातले लोक शिकले, समृद्ध झाले, परंतु संघटित होऊ शकले नाही. आणि संघर्ष कोणाशी केला जातो तर आपल्याच धम्मबांधवाच्या सोबत आपणच दोन हात करायला तयार आहोत, हा चुकीचा संदेश लोकांनी घेतलेला आहे. संघर्ष आपल्याला करायचा आहे मनुवाद्यांशी, संघर्ष करायचा आहे संविधान विरोधी कारवाई करणाऱ्या लोकांशी, संघर्ष करायचा आहे ब्राह्मणवाद्यांशी. या ठिकाणी आपल्याला संघर्ष करायचा आहे. तरच खऱ्या अर्थानं या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना खऱ्या अर्थानं आदरांजली आपण वाहतोय असं होईल. तरच खऱ्या अर्थानं या समाजामध्ये, या देशामध्ये आपण आंबेडकरी अनुयायी आहोत हे म्हणून घ्यायला आपल्याला लाज वाटली पाहिजे. जर आपणच आपले एकमेकाचे पाय ओढत असेल तर आपण खरोखरच बाबासाहेबांचं हे जे ब्रीदवाक्य आहे, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, याला काळीमा लावण्याचं काम आपल्याच समाजातील आपलेच भावबंद आपणच करत आहोत. तर या ठिकाणी माझी सर्व समाज बांधवांना, सर्व स्तरातील भीमायांना, सर्व लोकांना माझी विनंती आहे, बाबासाहेबांचा जो विचार होता राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, हा विचार आपण पुढे नेला पाहिजे.
दरेकानं धम्माचं ज्ञान, धम्माची दीक्षा प्रत्येकाला दिली पाहिजे आणि दरेकानं शीलवान बनून या देशाची शासनकर्ती जमात बनली पाहिजे. बाबासाहेबांनी लिहून सांगितलं होतं, जा आणि स्वतःच्या भिंतीवरती लिहून ठेवा की मला या देशाची शासनकर्ती जमात व्हायचं आहे. हीच खरी बाबासाहेबांची खऱ्या अर्थानं आपण आदरांजली वाहू शकतो. हा विचार आपण सर्वांनी पुढे न्यावा. एवढंच या ठिकाणी मी सर्वांना हात जोडून नम्रतेनं कळकळीनं विनंती करून सांगतो, आपसातले मतभेद विसरा, सर्वांनी एकत्र या आणि सर्वांनी आपण या ठिकाणी एकत्र येऊन बाबासाहेबांचा विचार पुढे नेऊया. आज